राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत। अमोल मिटकरीजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? होय अमोलजी, आम्ही आज काही नवीन माहिती जी आमच्या समोर आली ती प्रेक्षकांसमोर मांडण्याचा सगळ्यात पहिले प्रयत्न केलेला आहे की आणखी व्हिडिओ आहेत, याची व्याप्ती गुन्ह्याची वाढणार आहेत। जवळजवळ 200 ते 250 व्हिडिओ क्लिप्स या आता सध्या पोलीस तपासतात अशी आपल्यासमोर माहिती येते आहेत। आणि याच्यामध्ये ज्या पीडित महिला आहेत त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे। त्यासोबतच अनेक रसायनांचा वापर तो करत असेल, गुंगीची औषधं असतील किंवा मग वायगरासारखं औषध ओष्टो नावाने लोकांना विकणं, नकली सोनं विकणं, असे अनेक गुन्हे आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे महिलांच्या लैंगिक शोषणाचा, जो अत्यंत महत्त्वाचा आहे। तुमच्या पक्षाची काय भूमिका? सगळ्यात पहिले तर तुमच्याच पक्षाच्या महिला आयोगाच्या ज्या अध्यक्षा होत्या त्यांना तर राजीनामा देण्यास सांगितलं आहे, पण आता पक्ष म्हणून तुमची काय भूमिका असेल? मी अमोल मिटकरी तुम्हाला प्रश्न यासाठी आवर्जून विचारतोय कारण तुमच्या तोंडून जेव्हा जेव्हा तुमच्याशी चर्चा झाली आहे, ती कार्यक्रमाच्या निमित्त असेल, बाहेर असेल, तर तुमच्या तोंडातून नेहमी शिव शाहू फुले आंबेडकर हा शब्द मी ऐकला आहे आणि त्याच परंपरेला काळीमा फासणारी घटना महाराष्ट्रात घडते आहेत। तुमचं मत जाणून घेणं खूप गरजेचं आहे। अगदीच महाराष्ट्राला अशी घटना ही काळीमा फासणारीच आहे। ज्या महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू, डोळे अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप, दावी वैराग्याची कळा, आणि इथे म्हणतात ते भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे ऐसे संत जिथे घालावे मातीत, वैराग्याची कळा दाखवून जे विषयाचा सोहळा भोगत असतील अशा संतांना जिवंत मातीत गाडलं पाहिजे असं सांगणाऱ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा महाराष्ट्र, ज्यावेळेस त्या महाराष्ट्रात एखादा असा भोंदू बाबा ज्याच्या 50, 100, 200, 250, 500 व्हिडिओ क्लिप निघतात आणि ज्याची 50 कोटीवरून प्रॉपर्टी 500 कोटी, 500 कोटीवरून 2000 कोटीपर्यंत जाते, जो बाबा अंकशास्त्र, म्हणजे मला एक आश्चर्य वाटतं की जिथं तुकडोजी महाराज, गाडगे महाराज आणि नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे आउटडेटेड झालेत का अलीकडच्या काळामध्ये? हे बघा, यांच्या अनुयायी म्हणून जो वावरतो ना तो या महाराज लोकांच्या नादालाच लागत नाही। ज्याचा स्वतःवर विश्वास नाही ती लोक या महाराज लोकांच्या नादाला लागतात आणि त्यांना काही राजकीय लालसा असते। मग अंकशास्त्र नावाचा प्रकार आहे, त्या अंकशास्त्रामध्ये आपली जन्मतारीख विचारून, मग आता समजा मी आमदार आहे, मला सांगतील तुला राज्यमंत्री व्हायचं आहे का, मग असं काहीतरी केलं पाहिजे, मग तुम्ही असे अघोरी प्रकार केले पाहिजे, म्हणजे या लालसेपोटी, भीतीपोटी ही भक्ती आहे। आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी विचारलं, ही का भक्ती खरी? ही तुमची भक्ती आहे? त्याच्यामुळे हा जो बाबा आहे हा विकृतीचा कळस आहे। हा बाबा अशा प्रकारे जर महिलांचं, ज्या महाराष्ट्रामध्ये पराविया नारी माऊली समान हा सिद्धांत तुकोबांनी मांडला, त्या महाराष्ट्रामध्ये इतक्या महिलांना संमोहित करून त्यांचं लैंगिक शोषण करणारा हा नराधम, हा बाबा, हा अनेक राजकीय लोकांचा गुरु असतो। याबद्दल आता म्हणजे खरोखर काळीमा महाराष्ट्राला फासणारी ही घटना आहेच, पण याच्याच बरोबर आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की 2 मिनिटं अमोलजी, तुम्हाला एकच सेकंद थांबवतोय, तुम्हाला एकच सेकंद थांबवतोय। आता एक महत्त्वाची अपडेट देतोय। रुपाली चाकणकर आता देवगिरी बंगल्यावरती पोहोचलेल्या आहेत। रुपाली चाकणकर यांना थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे, आपले पद सोडण्याचे आदेश दिले होते आणि त्या आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी त्या देवगिरी बंगल्यावरती दाखल झालेल्या आहेत। संपूर्ण प्रकारात आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांच्यावरती बरेच आरोप आहेत, बऱ्याच आरोपांनी ते सध्या घेरल्या गेलेल्या आहेत, त्यांच्यावरती अनेक आरोप होत आहेत। ज्या ईशान्येश्वर मंदिराचा उल्लेख झाला, जिथे या ईशान्येश्वर मंदिरात आता रुपाली चाकणकरांनी जबाबदारी झटकून चालणार नाहीये, कारण ज्या मंदिराच्या त्या ट्रस्टी आहेत त्याच मंदिरात अनेक गैरकृत्य झाल्याच्या बातम्या समोर येतात। आता मी तुम्हाला माहिती दिली की एका व्हिडिओमध्ये त्या ईशान्येश्वर मंदिरात सुद्धा या बाबाने आपले विकृत चाळे, आपल्या विकृतीला तिथे एक प्रकारे आपली विकृती तिथे भागवल्याची, तिथे शोषण केल्याची देखील माहिती समोर येते। मंदिरात जी अनेकांसाठी आस्थेचं ठिकाण आहे त्याच्या तिथे त्यांनी अशा प्रकारच्या आपली कृत्य केली आहेत, ही सगळी माहिती. आता सुनेत्रा पवारांना त्या काय माहिती देत आहेत आणि सुनेत्रा पवार ज्या दिवशी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्या तेव्हा देखील त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अजितदादांचा विचार आहे, अजित पवारांचा जो विचार आहे, शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू। त्या आता सुनेत्रा पवारांसमोर आपली काय बाजू मांडणार आहेत? एकीकडे त्यांनी शिव शाहू फुले आंबेडकर म्हणायचं आणि दुसरीकडे अशा भोंदू बाबाच्या मागे उभं राहायचं, त्याला ताकद द्यायची, या प्रकारे ते घडतोय। अमोल मिटकरी, तुमचा मुद्दा पूर्ण करा। मी हेच म्हणतोय की बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पाऊले। मला एका गोष्टीचा मात्र अभिमान आहे की मी त्या
नेत्यांच्या हाताखाली काम केलंय, ज्या नेत्यांनी अशा बुवा महाराज लोकांना कधी थारा दिला नाही, म्हणजे अजितदादांनी, ज्या नेत्यांनी कधीही हिऱ्याच्या अंगठ्या म्हणजे त्या खळ्याच्या अंगठ्या घातल्या नाहीत, अंकशास्त्र पाळलं नाही, कुठं असं कर्मकांड केलं नाही किंवा कुण्या बुवा महाराजांचा गंडा धागा दोरा बांधला नाही. म्हणजे मला याचा अभिमान वाटतो की मी निवडलेला संतही तुकाराम गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांसारखा आणि मी निवडलेला नेताही अजितदादांसारखा. मात्र ज्या लोकांची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची फक्त तोंडातून असेल आणि ते जर आत्मसात केली जात नसेल तर ते मग असे त्याचे परिणाम होतात. या तुमच्याही पक्षाचे नेते आलेत अमोल मिटकरजी, तुमच्याही पक्षाचे नेते आलेत. काय या तुमच्याही पक्षाचे नेते आलेत. या तुमच्याही पक्षाचे नेते आलेत. जे कोणी बुवा महाराज लोकांच्या नादाला लागतात ते सगळे आलेत. ते मग माझ्या पक्षातले असो, बाहेरच्या पक्षातले असो, कुठल्याही पक्षातले असो, ते सगळेच आलेत.